फॅमिली रिलेटिव्स ह्यांचं असं असतं की तू अभ्यास कर, छान गव्हर्मेंट जॉबला जॉईन हो आणि मग तुला जे करायचं ते कर. हाय, मी सानिका. कशा आहात तुम्ही सर्व? आज काही स्पेशल तर नाही दाखवण्यासारखं, म्हणून आज थोडं स्वतःबद्दल तुम्हाला इंट्रोड्यूस करते म्हटलं. ब्लॉग्स आत्ताच 4-5 दिवस झाले बनवायला सुरुवात केली, पण स्वतःबद्दल इंट्रोड्यूस नव्हता केला. तर म्हटलं आज ते सुद्धा करूया, म्हणजे तुम्हीही मला ओळखसाल. तर मी सानिका मुजमुले आणि माझं याच वर्षी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे BSc आणि आता मी कुठल्या तरी एक्झामची प्रिपेरेशन करत आहे. ते तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल. आणि मी विदर्भमधली आहे. तर आता हे व्लॉग वगैरे कसं काय आवडायला लागलं हे सांगते. तर माझं 10th कंप्लीट झालं तेव्हा मला मोबाईल मिळाला. पण तेव्हा व्लॉग वगैरे हे सर्व नव्हतं माहीत. फक्त रील्स वगैरे बनवतात हे सर्व माहिती होतं. ते पण ते टिकटॉक आलं होतं ना त्यामुळे. पण जेव्हा मी ॲडमिशन केली ना फर्स्ट इयरला, त्यावेळी कॉलेजमधले माझे फ्रेंड्स बनवायचे व्लॉग्स आणि तेव्हा समजलं होतं की हे असं पण बनवतात. तर त्यांचे व्लॉग्स बघून मस्त वाटायचं, आवडायचे आणि तेव्हापासून ह्या सर्वात इंटरेस्ट वाटत गेला. पण कधी स्वतःही व्लॉग बनवेल असा विचार नाही केला. नंतर मग असेच खूप चॅनल बघायचे मी व्लॉग्सचे. छान वाटायचं, त्यांचे चॅनल वगैरे ग्रोथ करत होते. तर असं वाटायचं आपण सुद्धा स्टार्ट करायचं का. आणि ना माझी एक फ्रेंड आहे, तिला खूप आवडतं हे सर्व आणि खरं सांगायचं तिच्याचमुळे मलासुद्धा हे आवडायला लागलं. नंतर यूट्यूबला एक चॅनल ओपन केलं. त्यात मी असेच नेचरचे फोटोज वगैरे अपलोड करून त्यात शायरी वगैरे लिहायचे. पण त्यात काही व्ह्यूज वगैरे नव्हते येत. तर ते लगेच एक हप्त्यात डिलीट केलं. डिलीट म्हणजे फक्त व्हिडिओज डिलीट केले, चॅनल तसंच होतं. आणि त्यानंतर मी त्याच चॅनलवर कुकिंगचे व्हिडिओज टाकायला सुरुवात केली. त्यावर खूप व्ह्यूज येत होते आणि सबस्क्राईब पण वाढत होते, पण व्हिडिओज काढता नव्हती येत. पण तरीही मी जुगाड वगैरे करून शूट करायचे. पण घरचे म्हणायचे की गॅसजवळ मोबाईल नेऊ नको, स्फोट होतो वगैरे वगैरे. तर ते सुद्धा मी बंद केलं. नंतर एक आणखी चॅनल ओपन केलं, ते आत्ता पण आहे आणि त्यावरसुद्धा होत आहे थोडीफार ग्रोथ. हळूहळू, फास्ट नाही पण हळूहळू होत आहे. आणि तो चॅनल कोणता आहे ते सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगेल. मग असंच विचार आलं की मी पण बनवून बघू का ब्लॉग, जमेल का मला, हा सर्व विचार केला. पण फॅमिली रिलेटिव्स ह्यांचं असं असतं की तू अभ्यास कर, छान गव्हर्मेंट जॉबला जॉईन हो आणि मग तुला जे करायचं ते कर. फॅमिलीवाले तर करतात सपोर्ट, पण आजूबाजूंचे तुम्हाला माहीतच असेल कसं असतं. तर अभ्यास नाही करत, हेच करशील तर अभ्यासात मन कसं लागेल, हे ते सर्व वगैरे वगैरे. ज्या माझ्या इच्छा मुली आहेत ना त्या सर्वांना तर नक्कीच रिलेट करत असेल. पण खरंच ह्या सर्वातून बाहेर निघून तुमची इच्छा जर का असेल हे सर्व करायची, तर नक्की एकदा ट्राय करा. आपली आवड आहे ना, आपल्याला आवडते ना, मग करा ना ट्राय. कॉलेज स्टुडंट असतील, हाऊसवाईफ असतील किंवा जॉब करणारा असतील, काहीही असो, तुमची आवड आहे ना, मग एकदा नक्कीच ट्राय करा. आपलं कसं असतं ना, आपण बाकीच्यांचाच विचार खूप करतो, पण ते काही आपल्याला खाऊ घालायला येणार नाही आहेत. आपलं छान झालं तर ते जळतील, वाईट झालं तर हसतील, हेच काम असतात त्यांच्या. म्हणून इग्नोर करा आणि स्वतःची आवड जपायला शिका. आपल्याला जमतं आहे नाही जमत ह्याकडे पण लक्ष देऊ नका, फक्त प्रयत्न करत राहा. मी आत्ताच सुरुवात केली आहे, मला नाही जमत फार छान ब्लॉग, पण मी प्रयत्न करते. सक्सेस मिळेल नाही मिळेल हे सर्व नंतरची गोष्ट झाली, पण आपली आवड आहे ना, मग ट्राय करायला काय हरकत आहे. आणि जर आपण मेहनत करत आहोत तर सक्सेस नक्कीच मिळेल. फक्त एवढंच आहे की कोणाला 1 महिन्यात मिळते तर कोणाचे 2-3 वर्ष जातात. पण त्यासाठी आपल्याला पेशन्स पाहिजे, जो आपल्यात अजिबात नसतो. मी यूट्यूबला खूप चॅनल बनवून डिलीट केले, कारण पेशन्स नव्हता ना. पण आता असं ठरवलं की सुरू ठेवायचं. आवड आहे तर मी नक्कीच सुरू ठेवेल. तुम्ही सर्व तर आहातच मला सपोर्ट करायला. माझे व्हिडिओ आवडतात नाही आवडत, तुम्हाला काय बघायला आवडेल हे सर्व मला सांगा. माझं काही चुकत असेल ब्लॉग बनवण्यात तर ते मला कमेंटमध्ये सांगा. माझ्यातील कमी मला सांगा, म्हणजे मी नेक्स्ट टाईम आणखी छान करण्याचा प्रयत्न करेन. मी नवीनच सुरुवात केली आहे, काहीतरी 7-8 दिवसच झाले असतील आणि मी आज हा थोडाफार मोटिवेशनचा व्हिडिओ बनवते आहे. पण आता नाही, बट नक्कीच कधी ना कधी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल ज्यांना खरंच याची गरज आहे. खूप मुली हाच विचार करून चूप राहतात की मला जमेल का, लोक काय बोलतील, हा सर्व विचार करून गप्प बसतात. पण आपल्याला समजतं ना, आपण एवढं तर हुशार आहोतच की अभ्यास करूनही आपण ब्लॉगिंग करू शकतो. तुम्ही स्टुडंट असाल, हाऊसवाईफ असाल, जॉब करत असाल किंवा जे काय असेल, पण प्रत्येक स्त्रीमध्ये ही ताकद असते की ती सर्व हँडल करू शकते. फक्त तिला स्वतःवर कॉन्फिडन्स नाही राहत. तर आजचा माझा छोटासा मोटिवेशनचा व्हिडिओ बघून तुम्हीसुद्धा सुरुवात करा आणि स्वतःच्या आवडी जपा. प्रत्येक वेळी दुसऱ्यांचा विचार करणं सोडा. लोक आपल्याला जगवत नाहीत, एवढं लक्षात ठेवा आणि सुरुवात करा. चला तर मग एकमेकींना असंच सपोर्ट करूया आणि सुरुवात करूया. आणि हो, मला ना छान माझी यूट्यूब फॅमिली बनवायची आहे. तुम्ही तयार आहात का माझ्या यूट्यूब फॅमिलीचा मेंबर व्हायला? तयार असाल तर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, मला जमतंय नाही जमत हे सुद्धा तुम्ही मला सांगा, कारण मी फक्त एक आवड म्हणून सुरुवात केली आहे. तर सांगा नक्की कसे वाटते माझे व्लॉग वगैरे तुम्हाला. तर
आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कोणी कोणी नवीनच सुरुवात केली आहे हे सुद्धा एकदा कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया उद्या. बाय बाय, टेक केअर.